ह्या प्रकाराचा निषेध करायचा आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आपण आज एकत्रित येऊन सन्माननीय PI साहेबांना या संदर्भातलं निवेदन देणार आहोत। निश्चितपणे खेळ आणि या सगळ्या गोष्टी इथं ज्या घडल्या त्या एवढ्या निंदनीय आहेत की समाजात ह्या असले दुष्कर्म करणाऱ्या लोकांना जसं सगळ्यांच्या भावना आहेत तसं ठेचून काढण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी या निवेदनाद्वारे आपण प्रशासन आणि सर्वांनाच याची विनंती करतोय की या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्याच्यापेक्षा कमी कुठलीही होऊ नये आणि सदरचा हा जो आता त्या लोकांना पकडून त्यांच्या माध्यमातून जो फास्ट ट्रॅक कोर्टावर घेऊन लवकरात लवकर त्याचा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी। किंबहुना माझी एवढ्या ह्याच्या पुढे विनंती आहे की परवाच एक प्रकरण झालं, एन्काउंटर सुद्धा करण्यात आलं। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना काय कुणाचे एन्काउंटर सुद्धा केले गेलेले आहेत। तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा असं काय होऊ शकते काय बघून त्यांना योग्य ती शिक्षा मिळणे ही गरजेची आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांच्या मनात असे काही विचार आले तर त्यांच्या पुढे एक एक्झाम्पल निर्माण होण्याची गरज आज निर्माण होण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने आज इथं जमलेले जे जयसिंगपूर नागरिक आणि सर्व समाज बांधव आणि सर्व संघटना एकत्रित आलेत ते एवढंच आहे की भविष्यामध्ये असे कृत्य थांबणे आणि जे झालेत त्यांना निश्चितपणे योग्य तो त्यांना शिक्षा मिळणे एवढ्यासाठी हे सगळं आपण हे करतोय। त्या दृष्टिकोनातनं आम्ही निवेदन आपल्याकडे जयसिंगपूर नगरीच्या वतीनं आपण सादर करतोय आणि त्याच पद्धतीनं आपण त्याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि सर्व खात्यांच्या प्रमुखांच्या वतीनं आपण त्यांना हे निवेदन आमच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं सादर करावं आणि लवकरात लवकर याचा न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आपल्या सर्वांना या जयसिंगपूर नगरीच्या वतीनं करतो आणि